हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट लेसन सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 10 काय दिला आहे. इन द फिगर एक्स इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ ट्रँगल. आता या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये आपल्याला 2 ट्रँगल्स दिसत आहेत. ट्रँगल PQR आणि ट्रँगल DEF. हे 2 ट्रँगल्स आपल्याला दिसत आहेत आणि या 2 ट्रँगलच्या इंटेरियरमध्ये एक्स हा पॉईंट आहे. पॉईंट एक्स इज जॉईनर टू व्हर्टायसेस ऑफ ट्रँगल. आणि हा पॉईंट एक्स काय केलेला आहे, ट्रँगलच्या व्हर्टायसेसला जॉईन केलेला आहे. सेग PQ पॅरलल सेग DE. सेग PQ हा सेग DE ला पॅरलल आहे. सेग QR पॅरलल सेग EF. सेग QR हा सेग EF ला पॅरलल आहे. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेग PR पॅरलल सेग DF. आणि सेग PR हा सेग DF ला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. आता आपल्याला प्रूफ काय दिलेला आहे पहा. इन ट्रँगल XDE फिगरमध्ये पहा, ट्रँगल XDE या ट्रँगलमध्ये PQ पॅरलल DE. PQ हा काय आहे, DE ला पॅरलल आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करावा लागणार आहे. आणि काय आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम काय आहे हे प्रथम आपण समजून घेऊ. ट्रँगल PRQ या ट्रँगलमध्ये NM हा सेग साइड RQ ला पॅरलल आहे. आणि जर लाईन NM ही साइड RQ ला पॅरलल असेल तर ही जी लाईन NM आहे ही काय करते, रिमेनिंग 2 साइड्सला, ट्रँगलच्या रिमेनिंग 2 साइड्सला इक्वल प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. म्हणजेच PN/NR इज इक्वल टू PM/MQ. हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. हा आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम आहे. त्यानंतर आपल्याला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम काय आहे. जर लाईन NM ही ट्रँगलच्या 2 साइड्सना इक्वल प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करत असेल तर लाईन NM ही काय असणार आहे, साइड RQ ला पॅरलल असणार आहे. म्हणजे जर हा रेशो आपल्याला इक्वल मिळाला, PN/NR आणि PM/MQ हा रेशो आपल्याला इक्वल मिळाला तर लाईन NM ही साइड RQ ला पॅरलल असणार आहे. हा काय आपला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. आता आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रँगल XDE या ट्रँगलमध्ये सेग PQ हा काय साइड DE ला पॅरलल आहे. आता या ठिकाणी आपल्याला या बॉक्समध्ये काय येईल मग, गिवन, कारण हे आपल्याला दिलेलं आहे. रिझन काय येईल, गिवन. आता PQ पॅरलल DE दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करायचा आहे. काय येईल पहा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. XP/PD इज इक्वल टू XQ/QE. हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. म्हणजेच काय येईल पहा, XP/PD या बॉक्समध्ये काय येईल PD, XQ/QE आणि या बॉक्समध्ये काय येईल XQ. इन ट्रँगल XEF. आता ट्रँगल XEF मध्ये ट्रँगल XEF हा ट्रँगल XEF म्हणजे हा ट्रँगल. आता या ट्रँगलमध्ये काय सांगितलेलं आहे पहा, QR पॅरलल EF. QR हा काय आहे, EF ला पॅरलल आहे. आता रिझन काय या ठिकाणी, गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. आता या ट्रँगलमध्ये QR हा EF ला पॅरलल आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कोणता थिरम यूज करावा लागणार आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करावा लागणार आहे. मग काय येईल पहा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. जर QR ही EF ला पॅरलल असेल तर हा जो रेशो आहे XQ/QE आणि XR/RF हा रेशो इक्वल असणार आहे. कारण QR ही लाईन काय करते, ट्रँगलच्या रिमेनिंग 2 साइडला इक्वल प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करते. म्हणजेच XQ/QE इज इक्वल टू XR/RF. लिहून घेऊ आपण या ठिकाणी XQ/QE. XQ/QE इज इक्वल टू XR/RF. XR/RF. रिझन काय येईल, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये XP/PD इज इक्वल टू काय आहे, XQ/QE आणि इक्वेशन 2 मध्ये XQ/QE इज इक्वल टू काय आहे, XR/RF. म्हणजेच या XQ/QEच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, XR/RF. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, XP/PD इज इक्वल टू
एक्स आर अपॉन आर एफ. या एक्स क्यू अपॉन क्यूच्या ठिकाणी आपण एक्स आर अपॉन आर एफ लिहू. एक्स क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू काय आहे, एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजेच या ठिकाणी आपण एक्स क्यू अपॉन क्यू ईच्या ठिकाणी एक्स आर अपॉन आर एफ लिहू शकतो. रिझन काय येईल, फ्रॉम 1 and 2. म्हणजेच आपल्याला हा रेशो इक्वल मिळाला. एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. हा रेशो आपल्याला इक्वल मिळाला. आता ट्रँगल एक्स डी एफ या ट्रँगलमध्ये लाईन पी आरमुळे या ट्रँगलच्या 2 साईड्स काय झालेल्या आहेत, इक्वल रेशोमध्ये डिव्हाइड झालेल्या आहेत. म्हणजेच एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजेच लाईन पी आर ही ट्रँगलच्या साईड डी एफला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. म्हणजेच सेग पी आर हा साईड डी एफला पॅरलल असणार आहे. देअरफॉर सेग पी आर पॅरलल सेग डी एफ. रिझन काय येईल, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम. हे आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 11 काय दिला आहे पहा आपल्याला. इन ट्रँगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी अँड रे सी बायसेक्ट्स अँगल ए सी बी. इफ सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग ए सी देन प्रूव्ह दॅट ई डी पॅरलल बी सी. त्या ठिकाणी आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्या आधारे आपल्याला फिगर काढून घ्यायची आहे. या ठिकाणी मी फिगर काढलेली आहे. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. ट्रँगल ए बी सी, आपल्याला ट्रँगल ए बी सी काढून घ्यायचा आहे. रे बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी. रे बी डी हा काय करतो, अँगल ए बी सीला बायसेक्ट करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रे बी डी काढून घ्यायचा आहे. हा रे बी डी काय करतो, अँगल ए बी सीला बायसेक्ट करतो. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. रे सी बायसेक्ट्स अँगल ए सी बी. आता रे सी काढून घ्यायचा आहे आपल्याला. रे सी ई हा काय करतो, अँगल ए सी बीला बायसेक्ट करतो. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. इफ सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग ए सी. सेग ए बी आणि सेग ए सी हे दोन्ही सेगमेंट्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. देन प्रूव्ह दॅट ई डी पॅरलल बी सी. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ई डी हा बी सीला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 थिरम्स यूज करावे लागणार आहेत. एक आपल्याला अँगल बायसेक्टर थिरम यूज करावा लागणार आहे आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करावा लागणार आहे. आता अँगल बायसेक्टर थिरम आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम काय आहे हे प्रथम आपण समजून घेऊ. आता अँगल बायसेक्टर थिरम काय आहे पहा. आता आपला अँगल बायसेक्टर थिरम काय आहे, ट्रँगल पी क्यू आर मध्ये जर रे पी एस हा बायसेक्टर असेल तर हा रे पी एस काय करतो, अँगल क्यू पी आरच्या अपोजिट साईडला म्हणजेच क्यू आरला डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. आता रिमेनिंग 2 साईड्स कोणत्या आहेत, पी क्यू अँड पी आर. म्हणजेच क्यू एस अपॉन एस आर आणि पी क्यू अपॉन पी आर हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. किंवा आपण पी क्यू अपॉन पी आर लिहिलं तरी चालेल. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ई डी पॅरलल बी सी. ट्रँगल ए बी सी मध्ये ई डी हा जर बी सीला पॅरलल असेल तर हा जो रेशो आहे ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. हा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, हा रेशो इक्वल दाखवावा लागेल. आपल्याला ए ई अपॉन ई बी आणि ए डी अपॉन डी सी हा रेशो इक्वल दाखवावा लागेल. म्हणजेच आपण कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिरम यूज करून ई डी पॅरलल बी सी प्रूव्ह करू शकतो. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन ट्रँगल ए बी सी काय दिलेलं आहे पहा आपल्याला, रे बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी. लिहून घेऊ आपण, रे बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी. फिगरमध्ये पहा, रे बी डी हा काय करतो, अँगल ए बी सीला बायसेक्ट करतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर थिरम यूज करावा लागेल. देअरफॉर बाय थिरम ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल काय पहा, बी डी हा काय करतो, अँगल बीच्या अपोजिट साईडला डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. म्हणजेच ए डी अपॉन डी सी, ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू काय येईल पहा, रिमेनिंग 2 साईड्सचा रेशो ए बी अपॉन बी सी. ए बी अपॉन बी सी याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता पुढे काय दिलं आहे पहा आपल्याला, रे सी बायसेक्ट्स अँगल ए सी बी. लिहून घेऊ आपण, रे सी ई बायसेक्ट्स अँगल ए सी बी. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अँगल बायसेक्टर थिरम यूज करावा लागेल. लिहून घेऊ आपण,
Therefore, by theorem of an angle bisector of a triangle, काय येईल पहा, CE हा काय आहे, अँगल ACB चा बायसेक्टर आहे. म्हणजेच हा बायसेक्टर काय करतो, अँगल ACB च्या अपोजिट साईडला डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच AE अपॉन EB या अँगलची अपोजिट साईड कोणती आहे, AB. म्हणजेच AE अपॉन EB इज इक्वल टू रिमेनिंग टू साईडचा रेशो, म्हणजेच AC अपॉन CB किंवा BC, AC अपॉन BC. ह्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, सेग AB कॉन्ग्रुएंट सेग AC. सेग AB आणि सेग AC काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सेग AB कॉन्ग्रुएंट सेग AC याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. रिझन काय गिवन हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, सेग AB कॉन्ग्रुएंट सेग AC. म्हणजेच या ठिकाणी AB आणि AC हे दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजेच आपण काय लिहू शकतो पहा, AB अपॉन BC इज इक्वल टू AC अपॉन BC. आता या ठिकाणी BC काय आहे, इक्वल आहे आणि आपल्याला AB आणि AC पण इक्वल आहे दिलेलं आहे. म्हणजेच AB अपॉन BC आणि AC अपॉन BC हे दोन्ही रेशो काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी राईट साईड काय आहे, इक्वल आहे. म्हणजेच लेफ्ट साईड सुद्धा काय असणार आहे, इक्वल असणार आहे. या ठिकाणी रिझन काय, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. देअरफॉर AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. या ठिकाणी रिझन काय, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 4. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 4. या ठिकाणी राईट साईड इक्वल आहे, म्हणजेच लेफ्ट साईड काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. म्हणजेच आपल्याला हा रेशो इक्वल मिळाला, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. आणि आपला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय आहे, जर आपल्याला हा रेशो इक्वल मिळाला AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC, तर ED ही काय असणार आहे, BC ला पॅरलल असणार आहे. मग आपल्याला हा रेशो इक्वल मिळालेला आहे, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. हा रेशो आपल्याला इक्वल मिळालेला आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, सेग ED हा सेग BC ला पॅरलल आहे. देअरफॉर सेग ED पॅरलल सेग BC, दॅट इज ED पॅरलल BC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. रिझन काय या ठिकाणी, बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.